मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। आता दिवाळीपूर्वीच महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जाणार आहेत आणि याबाबत GR देखील प्रकाशित करण्यात आला आहे। आता कोणत्या महिलांना हे पैसे मिळणार ते समजून घ्या, कारण या GR मध्ये फक्त याच महिलांना पैसे द्यावेत असं सांगण्यात आलं आहे। मग आता ज्या महिलांची KYC बाकी आहे अशा महिलांना पैसे मिळतील का? किंवा अशा महिला ज्यांची KYCच होऊ नाही राहिली, वडील किंवा पतीचा आधार कार्ड नसल्यामुळे त्यांची KYC होऊ नये, मग त्या महिलांना देखील आता हा जो हप्ता पुढचा हप्ता येणार आहे दिवाळीपूर्वी, तो ते पैसे मिळतील का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यांचे पैसे अगोदरच बंद झालेले आहेत, जुलै ऑगस्टचे हप्ते बाकी आहेत, अशा महिलांचं देखील काय होईल? मग त्यांना आता हा जो दिवाळीपूर्वी येणारा जो हप्ता आहे तो त्यांच्या खात्यामध्ये येईल का? याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। या GR मध्ये काय म्हटलेलं आहे ते देखील आपण समजून घेणार आहोत। सगळ्यात अगोदर या तीनही प्रश्नांची आपण उत्तरे देणार आहोत। ज्यांचे पैसे बंद झाले असतील, ज्यांची KYC बाकी असेल आणि ज्यांना KYC करणं शक्य नसेल, जसं की वडील नसतील किंवा विधवा महिला असतील, तर त्यांनी कोणाचा आधार नंबर टाकायचा, मग त्यांची KYC होऊ नाही राहिली तर त्यांचे पैसे येतील का? या तीनही प्रश्नांची उत्तरं आपण अगोदर समजून घेऊया, नंतर GR मध्ये काय म्हटलेलं आहे ते बी बघूया। तर सगळ्यात अगोदर ज्यांचे पैसे अगोदरच बंद झालेले आहेत त्यांना आता हा जो दिवाळीपूर्वी येणारे पैसे आहेत ते येणार का? कारण काही महिलांचे बघा जुलै ऑगस्ट सप्टेंबर, जुलै ऑगस्ट पासून पैसे बंद आहेत। आता सध्या हा जो पुढचा हप्ता दिवाळीचा येणार आहे तो येणार आहे सप्टेंबर महिन्याचा। सप्टेंबर महिन्याचा किती? 1,500 रुपये। आता काही लोक म्हणत आहे की 3,000 रुपये येणार आहेत, परंतु 3,000 बद्दल अजूनपर्यंत GR आलेला नाही। परंतु सध्या तरी सप्टेंबर महिन्याचा जो हप्ता बाकी होता त्यासाठी निधी वितरित करण्यात आलेला आहे आणि जो पुढचा नोव्हेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो जर आगाऊ तुम्हाला दिवाळीपूर्वी हवा असेल तर त्याबाबत पुन्हा निधी वितरण करण्यासाठी GR यायला हवा, तो अजून आलेला नाहीये। सध्या तुर्तास फक्त सप्टेंबर महिन्याचा हप्ता येणार आहे। आणि आता ज्या महिलांना अगोदरच अपात्र केलंय बघा, जवळपास 26 लाख महिला अशा आहेत की ज्यांचे अर्ज अगोदरच बाद केले होते किंवा अपात्र केले होते किंवा त्यांना होल्डवर ठेवलं होतं, ज्यामुळे त्यांचे मागच्या महिन्याचेच पैसे बाकी आहे। ऑगस्ट महिन्यामध्ये त्यांचा हप्ताच आला नाही। ज्यांचा ऑगस्ट महिन्यामध्ये हप्ता आला नाही त्यांना खूप कमी शक्यता आहे की हा जो सप्टेंबरचा दिवाळीपूर्वीचा हप्ता आहे तो कदाचित येणार नाही। परंतु जर तुमची KYC होत असेल, बघा मी तुम्हाला या अगोदरच ही गोष्ट सांगितली होती, ज्या ज्या महिलांचे पैसे बंद झाले त्यांनी एकदा KYC करायचा प्रयत्न करा। KYC मध्ये तुम्हाला जर OTP आला तर याचा अर्थ तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या यादीमध्ये आहात। परंतु जर तुम्हाला OTPच नाही आला तर याचा अर्थ असा होतो की तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या पात्रता यादीमध्ये नाहीये, मग तुमची KYC होणार नाही आणि तुम्हाला पैसे येणार नाही, ही गोष्ट स्पष्ट आहे। परंतु तुम्हाला OTP येऊ लागला पण तुमचे पैसे बंद आहे तर अशा महिलांच्या बाबतीत KYC झाल्यानंतरच पैसे येतील। परंतु तुम्ही KYC केली आहे का? जर तुम्ही KYC केली नसेल, ज्या महिलांचे पैसे बंद झाले त्यांच्याबद्दल बोलतोय आपण बरं, ज्यांनी KYC अजूनही केली नसेल तर तुमचा जो आता हा दिवाळीपूर्वीचा हप्ता आहे तो कदाचित येणार नाही। आता मी काही महिलांना म्हटलं होतं की तुम्ही KYC सध्या लगेच करू नका। का करू नका? कारण जर तुमच्या एकाच कुटुंबामध्ये 2 पेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतला असेल, विवाहित महिला 2 पेक्षा जास्त विवाहित महिलांनी जर लाभ घेतला असेल तर तुम्ही या 2 पैकी फक्त एकच महिला पात्र आहे। मग त्या अगोदर तुम्ही KYC करायच्या अगोदर काय करा? रेशन कार्ड विभक्त करून घ्या, तुमचा प्रश्न मिटला। मग KYC करा, मग तुमचे पैसे येतील। आता ही गोष्ट तुमच्या सगळ्यांच्या ध्यानात आली की पैसे कोणाचे येणार आहे? KYC झालेल्या ज्या महिला अपात्र झाल्या होत्या किंवा ज्यांना होल्डवर ठेवलं होतं त्यांनी जर KYC केली तर त्यांची शक्यता खूप जास्त आहे की पैसे येतील। परंतु जे पूर्वीच अपात्र झालेले आहेत आणि KYC देखील केलेली नाही अशा महिलांना कदाचित अजून देखील थांबावं लागेल, वाट पाहावी लागेल। नंतर तुमची ज्यावेळेस KYC होईल, ज्यावेळेस तुम्ही पुन्हा पात्र व्हाल त्यावेळेस तुमचे पैसे येतील। आता जो दुसरा आणि तिसरा प्रश्न आहे की आमची KYC अजून झालीच नाही, आम्हाला ऑगस्टपर्यंत आम्ही पात्र आहोत, आम्हाला ऑगस्टपर्यंत सगळे हप्ते आलेले आहेत, पण इथून पुढचा जो हप्ता मिळवण्यासाठी आम्ही अजून KYCच केलेली नाहीये किंवा KYC वेबसाईटवर होऊच नाही राहिली, तिथं OTPच येत नाही, त्या ठिकाणी वेबसाईटवर एरर आहे। याचा अर्थ काय होतो की तुमची KYC अजून बाकी आहे। मग तुमचा जो दिवाळीपूर्वीचा हप्ता आहे तो येईल का? आणि जो तिसरा प्रश्न आहे, ज्या विधवा महिला आहेत किंवा ज्यांचे वडील नाही आहेत त्यांनी कोणाचा आधार नंबर टाकायचा? कारण 2 आधार नंबर मागितलेले, महिलेचा आणि तिच्या पतीचा किंवा वडिलाचा, असे 2 आधार कार्ड मागितलेले। आणि एखाद्या महिला जर विधवा असेल किंवा तिचे वडील नसतील, पती नसतील तर मग तिनं कोणाचा आधार नंबर टाकायचा?
त्या कारणामुळे ज्यांच्या केवायसी होऊ नाही लागल्या परंतु त्या पात्र आहेत, त्यांना ऑगस्ट महिन्यापर्यंत पैसे आलेले आहेत, तर अशा महिलांचे पैसे येतील का यासाठी आपण अगोदर तो जो जी आर आहे थोडक्यात समजून घेऊया की या जी आर मध्ये काही 4-5 ओळी आहेत त्या आपण मी तुम्हाला लगेच वाचून दाखवतो की काय सांगितलेलं आहे, कोणत्या महिलांना पैसे येणार. बघा, हा तो शासन निर्णय आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबत. आता या जी आर मध्ये हा जो जी आर आहे तो आहे 8 ऑक्टोबर 2025चा. या जी आर मध्ये बघा तुम्हाला ही जी योजना आहे त्याच्यासाठी निधी वितरण करण्यासाठी जवळपास किती आहे माहिती आहे का, 410 कोटी. हे बघा मी थोडंसं वरती करतो. आता जास्त आपण यामध्ये टाइमपास करणार नाही आहे, डायरेक्ट जो मुद्दा आहे तो आपण या ठिकाणी बघूया. 410 कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव महिला व बालविकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीद्वारे अदा करण्यात येत आहे. आता 410 कोटी रुपये हे दिले जाणार आहे कोणत्या महिन्यासाठी बघा, ते देखील या ठिकाणी सांगितलेलं आहे. कोणत्या महिन्यासाठी? या योजनेतील पात्र महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर 2025 या महिन्याच्या आर्थिक लाभ अदा करण्यासाठी. म्हणजे फक्त सप्टेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तोच हप्ता या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधल्या ज्या काही पात्र महिला आहेत अशा महिलांना हे पैसे दिले जाणार आहे. आता कोणत्या महिलांना हे पैसे देऊ नये हे देखील याच जी आर मध्ये सांगितलेलं आहे. बघा, कोणत्या महिलांना हे जे अनुदान आहे ते मिळणार नाही याबाबत यांनी काय म्हटलेलं आहे ते समजून घ्या. बघा, सामाजिक न्याय विभाग व विशेष सहाय्य विभागाच्या संजय गांधी अनुदान योजना व श्रावणबाळ सेवानिवृत्ती वेतन योजना अंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेद्वारे दुसऱ्यांदा आर्थिक अनुदान मिळणार नाही. याबाबत महिला व बालविकास विभागानं दक्षता घ्यावी. म्हणजे यांनी केवायसीच्या बाबतीत या ठिकाणी काय गोष्ट म्हटली का? सध्या तर नाही. आणि जो दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की कोणत्या तारखेपर्यंत पैसे दिले जाणार आहे, तर 10 तारखेपर्यंत. बघा, महिला व बालविकास विभाग यांना प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत लाडकी बहीण योजनेसाठी हे पैसे पाठवण्यात यावे अशाबद्दलचे देखील निर्देश देण्यात आलेले आहे. म्हणजे बघा, एवढ्या 4-5 दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये हे पैसे येणार आहेत. आता ज्यांच्या केवायसी बाकी आहेत त्यांचं बघा पुढे मी सांगतो. आता ओके, आता तुम्ही जी आर वाचला, त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की ज्या इतर योजनेचा ज्यांना लाभ मिळतोय, संजय गांधी असेल, श्रावणबाळ असेल, त्यांना या महिन्याचा म्हणजे जो काही पुढचा हप्ता आहे तो आता लाडकी बहीण योजनेमध्ये त्यांना बंद केलेला आहे. फक्त त्यांच्याच बाबतीत सांगितलेलं आहे, ज्यांना दुसऱ्या योजनेचे पैसे मिळतात त्यांच्याच बाबतीत सांगितलेलं आहे. परंतु केवायसीच्या बाबतीत काही म्हटलंय का याच्यामध्ये? नाही. ज्यांची केवायसी झालेली नसेल तरी सुद्धा तुमचे पैसे येतील, परंतु तुम्ही पात्रता यादीमध्ये असले पाहिजे. तुम्ही पात्रता यादीमध्ये असाल तरच तुमचा जो हा सप्टेंबर महिन्याचा हप्ता आहे 1,500 रुपये सध्या येणार आहेत आणि त्यासाठीच निधी वितरित करण्यात आला आहे. तेवढाच हप्ता येईल. परंतु जर दिवाळीच्या अगोदर पुन्हा निधी वितरण करण्यासाठी एखादा जी आर आला तर बहुतेक शक्यता आहे की तुमचे 2 महिन्याचे म्हणजे 3,000 रुपये पण येऊ शकतात. परंतु याबाबत आपण स्पष्ट सांगू शकत नाही की असंच होईल. तुम्हाला जर लाडकी बहीण योजनेच्या वेळोवेळी येणारे जे काही छोटे मोठे अपडेट हवे असतील तर तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवू शकता. धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.